हा, कालचा अभ्यास केला का पूर्ण? काय काय सांगितलं होतं मी? हा, आलेख वही आणली सगळ्यांनी? आलेख वही आणली? ठीक आहे. आलेख मध्ये मी एक सांगितलं होतं, एक मेसेज टेक केला होता बघा. काय केला होता मेसेज? पुन्हा पॉईंट चेंज करून तुम्ही आलेख ड्रॉ करायचं. केलं का? आलेख ड्रॉ केला का नाही? ठीक आहे, लक्ष द्या. मग जरा आपण रिव्हिजन करूया. थोडस आपण रिव्हिजन करूया. हा, 2x + y = 7. याला आपण काय काय म्हणू शकतो रे? एक तर इक्वेशन आहे, इक्वेशन म्हणू शकतो, बरोबर? इक्वेशन. सेमीवाल्यांनी इंग्लिश मध्ये लक्ष द्यायचं. इक्वेशन मराठी माध्यमामध्ये कसं असतं? इक्वेशनला काय म्हणतो? समीकरण, बरोबर आहे? समीकरण. दुसरी गोष्ट, ह्याला त्याच्यानंतर आपण काय म्हणत होतो? पॉलिनॉमियल्स, बरोबर? पॉलिनॉमियल्स, बरोबर. ह्यालाच काय म्हणतो आपण? बहुपदी ना, बरोबर आहे? ही बहुपदी कशी आहे रे? द्विपदी आहे ना. द्विपदी म्हणजे काय? बायनॉमियल्स. बायनॉमियल्स आहे ना, बरोबर. त्याच्यानंतर आपण आणि काय म्हणत होतो? अल्जेब्रिक एक्सप्रेशन, बरोबर. म्हणजे काय? बैजिक राशी. काय म्हणत होतो? बैजिक राशी. चैत्राली लक्षात येते का? त्याच्यानंतर आपण काय म्हणायला लागलो? इक्वेशन आहे, पण कसं आहे? दोन चलातील आहे. कसं आहे? दोन चलातील. दोन चलातील म्हणजेच काय? टू व्हेरिएबल, बरोबर. टू व्हेरिएबलचं आहे, बरोबर आहे? टू व्हेरिएबल आहे. टू व्हेरिएबलचं आहे का नाही इक्वेशन? ह्याच्यामध्ये, ह्या इक्वेशन मध्ये x चा सहगुणक काय आहे? सहगुणक काय आहे? 2 आहे ना. ह्यालाच काय म्हणतो? कोइफिशियंट म्हणतो का नाही? कोइफिशियंट, बरोबर आहे. त्याच्यानंतर मला सांगा, ह्या x चा इंडेक्स किती आहे? इंडेक्स किती आहे? 1 आहे. y चा सहगुणक किती आहे? सहगुणक किती आहे रे? 1 आहे ना, बरोबर आहे. ह्याचा इंडेक्स किती आहे? इंडेक्स किती आहे? 1 आहे ना, बरोबर आहे. आता हे आपण सगळं बघितलेलं आहे, आणि हे बघितल्यानंतर आपण काय कशा स्टडी करत होतो? आपण 10वीचं पेज ओपन केलं होतं, बरोबर. ह्याच इक्वेशनला आपण काय म्हणतो आता? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, बरोबर. लिनियरचा अर्थ अजून आपण बघितलेला नाही. लिनियरचा अर्थ आपल्याला कधी कळणार आहे? आलेखच्या वेळी कळणार आहे. आलेख मध्ये आपण ड्रॉ करताना तो लिनियर का शब्द आहे त्याचं मिनिंग तुम्हाला समजेल, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं? एक एक्झाम्पल घेतलं होतं ना. एक एक्झाम्पल तुम्हाला देऊ. एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला समजेल ना. पुस्तक आणले का कुणी? आता मला ओपन करता येणार नाही तो कॅमेरा. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा. मी एक एक्झाम्पल देतो. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा. किंवा मी तुम्हाला एक 2 एक्झाम्पल देतो, त्याच्यापैकी टू व्हेरिएबलचे इक्वेशन आहे का नाही ते सांगायचं. हा, टू व्हेरिएबलचे इक्वेशन आहे का नाही ते सांगायचं. बघा, 2x + y = 7 हे टू व्हेरिएबलचे इक्वेशन आहे. कोणतं इक्वेशन आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं आहे. यस आहे, बरोबर आहे. 2x + 3y = 7 हे आहे का? का नाही? कारण x चा इंडेक्स निगेटिव्ह मध्ये येतो ना. x वरती गेल्यानंतर काय होतं? x - 1 + 3y = 7. मी कधी असं सांगितलं का तुम्हाला x चा इंडेक्स -1 असतो? नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे आहे का सांगा मला? √2x + √5y = 4 हे आहे, आहे ना, बरोबर आहे. हे √2 काय आहे रे? कोणती संख्या आहे ही? परिमेय आहे का अपरिमेय आहे? अपरिमेय आहे. अपरिमेय संख्या नाही, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला हे आयडेंटिफाय करता येते, ओळखता येते, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी एक एक्झाम्पल दिलं होतं, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं. हा, त्याच्यानंतर आपल्याला आलेख बघायचा आहे. एक एक्झाम्पल देतो, एक्सरसाइज मधलं ते सॉल्व्ह करा तुम्ही. 3a + 5b सोडवा. 3a + 5b = 26 and a + 5b = 22. कसं सॉल्व्ह करणार? हे बघा, दिलेले जे इक्वेशन आहे ते इक्वेशन लिहून घ्यायचं. त्याच्या अगोदर काय म्हणायचं? सोल्युशन. सोल्युशन म्हणजे उकल म्हणायचं, उकल, बरोबर. जे दिलेलं इक्वेशन आहे ते लिहायचं पहिल्यांदा. 3a + 5b = 26. इक्वेशन नंबर 1 म्हटलं का तुम्ही? 2 नंबरला काय आहे?
ए प्लस 5b इज इक्वल टू 22, इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा ए आणि बी पैकी कोणाचा सहगुणक समान आहे? बी चा आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही इक्वेशनला समीकरणाला गुणायची गरज नाही. मग आता काय करणार तुम्ही? इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 करावं लागेल ना, मायनस करावं लागेल ना, बरोबर आहे का नाही? प्लस प्लस आहे, मायनस करावं लागेल. म्हणजे काय करायचं? समीकरण 1 मायनस समीकरण काय करायचं? 2 करायचं. मग समीकरण 1 लिहून घ्यायचं. समीकरण 1 काय आहे? 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 मायनस 5a प्लस 5b इज इक्वल टू 22. वजाबाकी करत असताना हे साईन बदलतील ना इकडले, हे वजा, ही वजाबाकीमुळे हे साईन वजा होतं, इथलं साईन वजा होतं, बरोबर. आता मला सांगा हे 3a मधून वजा a गेल्यावर किती राहतं? 2a राहतं का? आणि हे 5b ला 5b निघून जाईल. 26 मधून 22 जाऊ शकतं का? म्हणजे किती राहतं शिल्लक? 4. म्हणजे 2a बरोबर किती आलं? 4 आलं. a बरोबर किती येतं? 4 भागिले 2 म्हणजे 4 डिवायडेड बाय 2. a बरोबर किती येणार आहे? 2. ही किंमत तुम्ही समीकरण 1, 2 मध्ये कशामध्ये पण पुट करू शकता. आपण काय करूया? पुट इन इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा. म्हणजे ही किंमत समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवू, बरोबर. कशामध्ये ठेवायचं सांगा मला? 1 मध्ये ठेवूया. 1 मध्ये ठेवूया. हा, समीकरण 1 काय आहे? 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. a ची किंमत ठेवा. ज्या ठिकाणी a दिसतं त्या ठिकाणी ठेवायची a ची किंमत. 3 इंटू 2 प्लस 5b इज इक्वल टू 26. किती आलं? 6 प्लस 5b इज इक्वल टू 26. 6 अधिक आहे, तिकडे गेल्यावर काय होईल? वजा होईल ना. 26 मायनस 5. तिकडे किती राहतात शिल्लक? शिल्लक किती राहतात? 20 राहतात ना. आणि बी बरोबर किती येतं? 20 भागिले 5. म्हणजे बी ची किंमत किती आली? 4 आलेली आहे. म्हणजे सोल्युशन काय आलं त्याचं? ए आणि बी चं सोल्युशन काय आलं? 2 आणि 4 आलेला आहे. 2 आणि 4 आलेला आहे. असा आन्सर आले का बघा? असा आन्सर आलेला आहे का? ठीक आहे. हे नोट केलं का सगळं? नोट करून घ्या. हे आपण काल बघितलं होतं. भरपूर एक्झाम्पल आपण काल सॉल्व्ह करून घेतली होती. आता आपल्याला जरा पुढे जायचं आहे. ग्राफच्या साह्यानं, आलेखच्या साह्यानं आपण ही एक्झाम्पल कशी सोडवू शकतो ते बघायचं. हा, ग्राफिकली मेथड. एरेज करू का पुस्तक? हे नोट केले का? पाठीमागं नोट करून घ्या. ज्यांना येत नाही त्यांनी प्रॅक्टिस करावं लागेल, घरी वारंवार प्रॅक्टिस करावं लागेल. ग्रुपवरती मी मेसेज टाकल्यानंतर ग्रुपचं बघायचं व्यवस्थित काय सांगितलेलं आहे. हा, पाठीमागं थोडे आणि 4-5 दिवस जाऊन दे, ऑटोमॅटिक तुम्हाला जमेल. काय कंटिन्यू चालू ठेवा तुमचं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड मराठीचं पुस्तक द्या कोणाकडे आहे का? मराठी माध्यम. ग्राफिकल मेथड त्याला मराठीमध्ये काय म्हणतो रे? 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख, बरोबर आहे. किंवा एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने कशी सोडवायची सांगतो मी. हा, एक सामायिक समीकरण सोडवण्याची आलेख पद्धत, ह्यालाच म्हणायचं एक सामायिक समीकरण सोडवण्याची आलेख पद्धत. एक सामायिक समीकरण सोडवण्याची आलेख पद्धत, बरोबर. आता लक्ष द्या. एक इक्वेशन देतो तुम्हाला, एक एक्झाम्पल देतो, ते सोडवायचं कसं ते बघा. पहिल्यांदा लक्ष द्या सगळ्यांनी, त्याच्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्हाला आलेख काढता येतो, आलेखवरती बिंदू दाखवता येतात, पॉईंट दाखवता येतात, बरोबर. ठीक आहे, मी एक एक्झाम्पल देतो ते तुम्ही लिहून घ्या. ड्रॉ ग्राफ एक्झाम्पल देतो. हा, ड्रॉ ग्राफ ऑफ x plus y is equal to 4 and second equation 2x minus y is equal to 2. 2x minus y is equal to 2. मराठीमध्ये प्रश्न काय आहे रे? x plus y बरोबर 4 आणि
एक्स प्लस वाय बरोबर 4 आणि 2x मायनस वाय बरोबर 2 या समीकरणाचे आलेख काढा. या समीकरणाचे आलेख काढा. लक्ष द्या हा, व्यवस्थित लक्ष द्या. जरा जरी दुर्लक्ष झालं तर पूर्ण काही समजणार नाही. मी जे सांगतोय ते ऐका. काल मी तुम्हाला सगळं बेसिक कव्हर करून घेतलेला आहे. हा प्रश्न लिहून घेतला का? घेतलेला आहे. ओके. आता काय करायचं, आलेख जी वही आहे, आलेख वहीमध्ये प्रश्न लिहून घ्यायचा. आलेख वही द्या जरा. आलेख वही आहे का ना, आलेख वही, ही आलेख वही आहे बघा. या आलेख वहीवरती ही आलेख वहीची कोणती बाजू आहे? राईट साइड. इकडे कोणती आहे? लेफ्ट साइड. या लेफ्ट साइड वरती हा प्रश्न लिहून घ्यायचा आणि ह्या लेफ्ट साइड वरती जो प्रश्न लिहून घेणार आहे त्याचा आलेख इकडे पाहिजे. मी काय सांगतोय, इकडे प्रश्न, त्याचा आलेख इकडे पाहिजे. हा, आता जो प्रश्न दिलेला आहे तो आलेख वरती इथं लिहून घ्यायचा. ओके. त्याचा आन्सर तुम्हाला राईट साइडला लिहावं लागेल, ग्राफ काढावं लागेल. ठीक आहे. पहिल्यांदा लक्ष द्या. प्रश्न लिहून घेतला का? वहीमध्ये घेतलाय का? ठीक आहे. आलेख वहीमध्ये नोट करा. लेफ्ट साइडला प्रश्न पाहिजे. श्रेया ना? हा, लेफ्ट साइडला प्रश्न पाहिजे. जरा जरी दुर्लक्ष केलं तरी प्रॉब्लेम निर्माण होईल. काळजीपूर्वक मी जे काही सांगतो ते ऐका. 10वीचं गणित अतिशय सोपं आहे. तुम्हाला काय अडचण आली का रे? मी आता सांगतोय त्याच्यामध्ये आतापर्यंत काय अडचण आलेली आहे का? नाही. चैत्र समजते का रे बाळा तुला? हळूहळू समजेल, विश्वास ठेवा. ठीक आहे. क्वेश्चन लिहून झाला. आता काय करायचं बघा, सोल्युशन म्हणायचं. सोल्युशन पहिल्यांदा जो समीकरण 1 आहे तो लिहून घ्यायचा. समीकरण 1 लिहून घ्यायचं बघा, 4 बरोबर. 2 नंबरला काय करायचं, एक सारणी तयार करून घ्यायची. बॉक्स तयार करायचा असा सारणी, एक अशी सारणी तयार करायची. इथं एक्स लिहायचं, इथं वाय लिहायचं, खाली एक्स वाय असं लिहायचं. ओके. कमीत कमी तुम्हाला 3 बिंदू दाखवता आले पाहिजे. कमीत कमी किती बिंदू? 3 बिंदू दाखवता आले पाहिजे. आता सगळं बंद करा. जे मी काय सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. हा, कमीत कमी 3 बिंदू दाखवता आले पाहिजे. या ठिकाणी तुम्ही एक्स ची किंमत कोणतीही ठेवू शकता. एक्सच्या ठिकाणी कोणतीही किंमत ठेवू शकता तुम्ही. एक्स ची किंमत 0, 1, 2, 3, 4 किंवा 0, -1, -2, -3, -4 अशी कोणतीही ठेवू शकता. बरोबर आहे. किंमत ठेवत असताना तुमच्या ग्राफ वरती जेवढे तुम्ही ग्राफ काढणार आहे तेवढेच व्हॅल्यू आले पाहिजे. हा, तुमचं कमीत कमी ग्राफ 8-9 कडे जात असेल ना, 8-9 पर्यंत तुम्ही ठेवत असाल. बरोबर. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर असे 9 सेंटीमीटर पर्यंत तुम्ही ग्राफ काढू शकताय. बरोबर. मग आता काय करायचं, ह्या ठिकाणी कोणतीही किंमत ठेवायची. हा बघा, मी काय म्हणते बघा, पुट x इज इक्वल टू 1 करू शकतो ना पुट मी, किंवा x बरोबर 1 ठेवू. मराठी माध्यम. हा, ठेवू शकतो का नाही बघा. एक एक क्रिया करायची. x बरोबर 1 ठेवू. मी x बरोबर 1 ठेवलेला आहे. ठेवले. आता y ची किंमत काढायची आहे. y ची किंमत काढण्यासाठी या समीकरणाचा उपयोग करायचा. या समीकरणाचा हा आलेख आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 4. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 1 ठेवतो बघा. 1 प्लस वाय इज इक्वल टू 4. y इज इक्वल टू अधिक 1 तिकडे गेलं काय होणार आहे, y इज इक्वल टू किती आलं, हे आलं का बघा. x ची किंमत 1 ठेवल्यानंतर y ची किंमत किती येते, 3. इथं लिहिल्यानंतर खाली लगेच सारणी लिहायची, एक्स वाय ची किंमत पूर्ण करायची. आता हे बिंदू तुम्हाला आलेखवरती दाखवता येतात. बरोबर आहे. त्यानंतर अशी रेष मारायची. ह्या बॉक्सच्या खाली सगळ्या प्रक्रिया करायच्या. हा, तुम्हाला 2 सारण्या दाखवायला लागणार आहेत. पहिल्यांदा एक एक काढायची. नंतर काय करणार सांगा मला, पुट एक्स इज इक्वल टू काय ठेवणार तुम्ही, पुट एक्स इज इक्वल टू किती ठेवणार, 2 ठेवा. ज्यावेळी एक्स इज इक्वल टू 2 ठेवता त्यावेळी इथं लगेच लिहायचं 2 ठेवतोय म्हणून. आणि काय करायचं, एक्स इज इक्वल टू 2 ठेवू. मराठी माध्यम वाल्याने असं लिहायचं. ज्या ठिकाणी एक्स दिसतं त्या ठिकाणी 2 ठेवायचं. हे समीकरण पुन्हा लिहून घ्यायचं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, 4. ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी 2 ठेवतोय बघा. 2 प्लस वाय इज इक्वल टू 4. हे अधिक 2 तिकडे गेलं काय होणार आहे, -2 होणार आहे. 4 - 2 वाय इज इक्वल टू किती आलं, 2. एक्स ची किंमत 2 ठेवल्यानंतर वाय ची किंमत किती येते, 2. बरोबर. इथं काय होणार आहे मग, 2 आणि 2 होणार आहे. हे तुम्हाला बिंदू आलेखवरती दाखवता येतात. बघा, गडबड करायची नाही. कमीत कमी 3 बिंदू तुम्हाला ठेवावे लागतील. 2 ठेवले तरी चालेल, पण एका सरळ रेषेमध्ये सरळ रेषा मारायची असतील तर कमीत कमी तुम्हाला 3 बिंदू पाहिजे. हा, आता एक्स बरोबर निगेटिव्ह संख्या ठेवा. पुट एक्स इज इक्वल टू -3 ठेवा.
एक्स बरोबर -3 ठेवू. बघा एक्स बरोबर -3 ठेवलं का तुम्ही, वाय ची किंमत फाइंड करायची. हे इक्वेशन पुन्हा लिहून घेतो बघा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे 4 आहे. ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी -3 ठेवलं बघा. -3 प्लस वाय इज इक्वल टू 4. हे -3 तिकडे गेलं काय होणार, वाय इज इक्वल टू किती आलं 7. इथं आलं का 7, -3 आणि 7. एवढं झाल्यानंतर इथं थांबायचं, लगेच दुसरी सारणी घ्यायची नाही, सारणी घ्यायची नाही. आता काय करायची, एक आलेख रेषा काढायच्या पूर्ण एक्स वाय अक्ष काढायचा, ऍक्सिस काढायचा आणि ह्याच्यावरती बिंदू दाखवायचे आणि एक रेषा मारायची अशी. बरोबर, म्हणजे काय करणार तुम्ही, पहिल्यांदा काय करणार, हा एक्स ऍक्सिस काढणार एक्स आणि हा वाय ऍक्सिस काढणार. बरोबर, इकडे काय असतं 0 असतो, इथे 1 असतं, 2 असतं, 3 4 अशा संख्या असतात. इकडे काय असतात -1 -2 -3 अशा संख्या वाढत जातात. वरती काय असतात 1 2 3 अशा संख्या वाढणार. खाली काय असणार आहेत -1 -2 -3. बरोबर आहे. आता हे बिंदू दाखवल्यानंतर अशी एक बिंदू ज्या ठिकाणी दाखवणार आहे त्या ठिकाणी तुम्ही गोल मारता ना, असे गोल मारल्यानंतर काय करायचं, मी एक बिंदू दाखवतो बघा 1 आणि 3. एक एक्स ऍक्सिस वरला वाय ऍक्सिस वरला 3 इथं येईल का नाही सांगा मला. अशी रेषा मारायची आणि इथं लिहायचे 1 आणि 3 असे बिंदू दाखवून घ्यायचे आणि एक सरळ रेषा मारायची. एका सरळ रेषेवरती तिन्ही बिंदू आले पाहिजे. जर तिन्ही बिंदू एका सरळ रेषेवरती येत नसतील तर तुमचं कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. बरोबर, पहिल्यांदा ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची. समजलं का सगळ्यांना, ठीक आहे. चला कंटिन्यू करा. त्याच्यानंतर काय करायचं, दुसऱ्या समीकरणाचा आलेख काढायचा. बघा दुसरं समीकरण काय आहे रे, बोला की दुसरं समीकरण काय आहे, 2x - y इज इक्वल टू 2. सोल्युशन मध्ये आपण लिहितोय बघा सोल्युशन. ह्याची सारणी तयार करून घ्यायची पहिल्यांदा अशी बॉक्स. इथं एक्स लिहायचं, इथं वाय लिहायचं आणि एक्स वाय इथे लिहायचं. कमीत कमी 3 बिंदू घ्यायचे. कमीत कमी किती बिंदू पाहिजे, 3 बिंदू पाहिजे. बरोबर, आता सांगा काय ठेवणार एक्स बरोबर, एक्स पुट एक्स इज इक्वल टू 2. एक्स बरोबर 2 ठेवू, ठेवा ना 2. मग एक्स बरोबर 2 ठेवलं का, ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी 2 ठेवा. 2x - y इज इक्वल टू 2. 2 × 2 - y इज इक्वल टू 2. 4 - y इज इक्वल टू 2. 4 तिकडे गेलं काय होणार आहे 2 - 4 म्हणजे काय येणार आहे -y इज इक्वल टू काय आलं -2. बरोबर, y इज इक्वल टू काय येतं 2. बरोबर आहे का, आहे ना. मग y ची किंमत किती आली, इथं 2 लिहायचं. बरोबर, त्याच्यानंतर काय पुट करणार सांगा मला, पुट एक्स इज इक्वल टू काय पुट करणार, कोणती व्हॅल्यू पुट करणार, अरे करा ना कोणती करणार, किती 4. बरोबर, एक्स बरोबर 4 ठेवू. ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी 4 ठेवा. 2x मी लिहून घेते बघा. 2x - y इज इक्वल टू किती आहे 2. 2 × 4 - y इज इक्वल टू 2. 8 - y इज इक्वल टू 2. -y इज इक्वल टू 2 - 8 -y इज इक्वल टू -6. y इज इक्वल टू किती आलं 6 आलेला आहे. ज्यावेळी तुम्ही 4 ठेवताय त्यावेळी y ची व्हॅल्यू 6 येते. 4 6. बरोबर, त्याच्यानंतर निगेटिव्ह व्हॅल्यू पुट करा. पुट एक्स इज इक्वल टू काय ठेवणार -1 ठेवूया. एक्स इज इक्वल टू -1 ठेवू. बरोबर आहे. 2x - y इज इक्वल टू किती येतं 2. 2 × -1 - y इज इक्वल टू 2. -1 × 2 म्हणजे -2 आलं का, इज इक्वल टू -2 - y इज इक्वल टू 2. -2 तिकडे गेलं काय होणार आहे +2 होणार आहे का नाही. -y इज इक्वल टू 4 आणि y इज इक्वल टू काय येणार आहे -4. ज्यावेळी तुम्ही x ची किंमत -1 ठेवता त्यावेळी y ची किंमत किती येते 4 येते ना. हा ग्राफ काढायचा. हा ग्राफ -4 ना, हा -1 आणि -4 येते ना. बरोबर आहे. हा ग्राफ आता तुम्ही काढायचा आहे. समजलं का, हे व्हॅल्यू कशा ठेवल्या. त्याच्यानंतर हा ग्राफ काढत असताना हे बिंदू दाखवायचे आणि एक रेषा येईल, ती रेषा व्यवस्थित ओढायची आणि त्याला त्या रेषेला हे नाव द्यायचं 2x - y इज इक्वल टू 2. ठीक आहे, करा पूर्ण. आता मला सांगा एक एक सारणी दाखवूया. हा ही सारणी दाखवूया आपण. हा पहिला बिंदू काय आहे 1 3. एक्स ऍक्सिस वरला 1, वाय ऍक्सिस वरला 3. इथं आला का 1 3. दुसरा बिंदू काय आहे
टू टू एक्स ऍक्सिस वरला 2 वाय ऍक्सिस वरला 2 बघा इथं आला बघा 2 2. तिसरा काय आहे -3 आहे ना -3 7 एक्स ऍक्सिस वरला -3 वाय ऍक्सिस वरला कुठे येणार 7 इथं 7 येणार बघा इथं -3 7 बरोबर आहे. आता तुम्हाला एक रेषेमध्ये बिंदू येतात बघा असे सरळ एका रेषेमध्ये बिंदू येतात बघा असे सरळ आले का एका रेषेमध्ये. एका रेषेमध्ये आल्यानंतर झाले का तुझं चिमणी बघून झाले ना. एका रेषेमध्ये आल्यानंतर या समीकरणाचं नाव द्यायचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 बरोबर. याचा संबंध संपला. आता हे दाखवायचं हे दाखवताना काय करणार पुन्हा 2 2 हा डबल बिंदू येतो बघा 2 2 इथे येतो का नाही इथे लिहायचं 2 2 लिहिलं का. पुन्हा काय आहे 4 6 हा 4 आणि वाय ऍक्सिस वरला 6 इथे येतं बघा 4 6 4 6. आणखी काय आहे -1 -4 -1 -4 इथं आलं का बघा -1 -4 -1 -4. एका रेषेमध्ये सरळ बिंदू येतात का नाही बघा एका रेषेमध्ये असे येतात का नाही बघा येतात का एका रेषेमध्ये. त्याला नाव काय देणार तुम्ही 2x -y इज इक्वल टू 2 असं ड्रॉ केले का सगळ्यांनी. ड्रॉ केलेला आहे का बघा. ड्रॉ केलं नसेल तर ड्रॉ करून घ्या मी काढून दिलेला आहे. हा हे सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. ड्रॉ द ग्राफ ऑफ x प्लस 2y इज इक्वल टू 4 3x प्लस 6y इज इक्वल टू 12 बरोबर आहे. हा ग्राफ तुम्हाला ड्रॉ करायचा आहे म्हणजे हा आलेख काढायचा आहे. आलेखच्या सहाय्याने तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. हा ठीक आहे. मग काय करणार पहिल्यांदा सोल्युशन म्हणणार ना तुम्ही. सोल्युशन मध्ये काय म्हणणार जो पहिलं इक्वेशन दिलेलं आहे ते पहिलं इक्वेशनचा ग्राफ आपल्याला काढायचा आहे बरोबर आहे. सारणी तयार करून घ्या एक्स वाय तुम्ही एक्सच्या ठिकाणी कोणतीही संख्या पुट करू शकता बरोबर आहे का. कोणतीही संख्या पुट करू शकता. मी एक्स बरोबर -2 पुट करतो बघा. पुट एक्स इज इक्वल टू -2 -2 पुट केल्यानंतर y ची किंमत किती येते बघा एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4 -2 प्लस 2y इज इक्वल टू 4 -2 तिकडे गेल्यानंतर +2 होतं बघा 2y इज इक्वल टू 4 प्लस 2 2y इज इक्वल टू 6 y इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2 y इज इक्वल टू 3. अरे बोला की येते का इथे किती आलं 3 -2 3 बरोबर आहे -2 3. मी x इज इक्वल टू 0 पुट करतो बघा. पुट x इज इक्वल टू 0 बरोबर आहे. इथे काय म्हणणार x बरोबर 2 ठेवू म्हणायचं. x बरोबर 0 ठेवू समीकरण मध्ये ठेवा. समीकरण लिहून घेते बघा x प्लस 2y इज इक्वल टू 4 0 प्लस 2y इज इक्वल टू 4 2y इज इक्वल टू 4 आणि y इज इक्वल टू किती येतं 4 डिवायडेड बाय 2 y इज इक्वल टू 2 बरोबर आहे. ज्यावेळी x ची किंमत 0 ठेवतो त्यावेळी y ची किंमत 2 येते बरोबर. मी आता ठेवतो x इज इक्वल टू 2 पुट करतो. केलेला आहे ना ऑलरेडी 2 पुट केलेला आहे. मी -2 पुट करतो बघा. x बरोबर -2 ठेवू पुट x इज इक्वल टू -2 समीकरणामध्ये ठेवा. x प्लस 2y इज इक्वल टू 4 -2 प्लस 2y इज इक्वल टू 4 -2 हा ठीक आहे +2 करा +2 पुट करा हा -2 ठेवलेला आहे ना इकडं +2 पुट करा. +2 पुट केल्यानंतर काय होणार आहे x प्लस 2y इज इक्वल टू 4 मध्ये +2 पुट करा 2 प्लस 2y इज इक्वल टू 4. आता हे +2 तिकडे गेल्यावर काय होईल -2 होईल का 2y इज इक्वल टू काय आलं 2 y इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2 y इज इक्वल टू किती येतं 1 -2 पुट केल्यानंतर 1 येतं -2 1 चा ग्राफ ड्रॉ करा -2 1 चा ग्राफ ड्रॉ करा. आता तुम्ही ग्राफ काढू शकताय. हा लक्ष द्या इकडं +2 ठेवले ना आपण त्यामुळे इकडे पण चेंज करा +2 करा. इथं खाली +2 आणि +2 ठेवल्यानंतर +1 आले ना व्हॅल्यू. हा ग्राफ ड्रॉ करायचा पूर्णपणे ग्राफ ड्रॉ करा. ग्राफ तुम्हाला सांगितलेला आहे. दुसरे इक्वेशन काय आहे रे 3x प्लस 6y इज इक्वल टू 12 याची सारणी तयार करून घ्या.
एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स इज इक्वल टू -2 पुट करतो बघा. एक्स बरोबर -4 ठेवू. इंग्लिश मध्ये काय म्हणणार? पुट एक्स इज इक्वल टू -4. इक्वेशन मध्ये -4 ठेवून घ्या. कमीत कमी 3 बिंदू पाहिजे. -4 ठेवते बघा. 3x + 6y इज इक्वल टू 12. 3 into -4 + 6y इज इक्वल टू 12. -12 + 6y इज इक्वल टू 12. 6y इज इक्वल टू 12 + 12 12 + 12 होईल ना. श्रेया, मी टीचिंग करत असताना कुणीही पेन हातात घ्यायचा नाही. बरोबर, लक्ष द्यायचं, पूर्ण इकडे लक्ष द्यायचं. हे -12 तिकडे गेलं काय होणार आहे? +12 ना. 6y इज इक्वल टू किती आलं? 24. y इज इक्वल टू 24/6. y इज इक्वल टू किती येतं? 4 येतं ना. 6 × 24. y ची किंमत 4 आलेली आहे. -4 + 4 बरोबर. -4 + 4. आता y बरोबर x बरोबर मी 1 ठेवतो. हा, x इज इक्वल टू 1 ठेवू. एक पुट x इज इक्वल टू 1. समीकरण लिहून घ्यायचं बघा. पुन्हा लिहितोय बघा मी. 3x + 6y इज इक्वल टू 12. 3 × 1 + 6y इज इक्वल टू 12. 3 + 6y इज इक्वल टू 12. 6y इज इक्वल टू +3 तिकडे गेल्या काय होणार आहे? -3. 6y इज इक्वल टू किती येणार आहे? 6y इज इक्वल टू किती येणार आहे? 9 येणार आहे ना. बरोबर आहे. y इज इक्वल टू काय येणार मग? 9/6 आणि y इज इक्वल टू 1.5 येईल का? येते का 1.5? म्हणजे x बरोबर 1 पुट केल्यानंतर y ची किंमत किती आली? 1.5 आली. 1.5. आता मी x बरोबर 8 पुट करतो बघा. x इज इक्वल टू 8 ठेवू. सेमी मध्ये कसं म्हणणार? पुट x इज इक्वल टू 8. समीकरण लिहून घ्यायचं. 3x + 6y इज इक्वल टू 12. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 8 ठेवा. 3 × 8 + 6y इज इक्वल टू 12. किती येतं? 8 × 24 + 6y इज इक्वल टू 12. 24 तिकडे गेल्या काय होणार आहे? काय होणार? मायनस होणार का? शिल्लक किती राहतात? -12. y इज इक्वल टू -12/6. y इज इक्वल टू किती आलं? -2. बरोबर. x ची किंमत किती घेतली होती मी? 8. y ची किंमत किती आली? -2. 8 आणि -2 ह्याचा ग्राफ तुम्ही ड्रॉ करायचा. ओके, राईट नाव. पॉईंट कसे दाखवणार? इथं स्केल लिहायचं. स्केल हे स्केल आहे असं इथं लिहायचं. स्केल. हा, पहिला पॉईंट काय आहे? -2 3. -2 3 इथं आला का बघा? -2 3. पुन्हा काय आहे? 0 2. x ऍक्सिस वरला 0, y ऍक्सिस वरला 2. इथं आला का? 0 2. पुन्हा काय आहे? 2 1. x ऍक्सिस वरला 2, y ऍक्सिस वरला 1. इथं येतो का बघा? 2 1. 2 1 आला का? रेषा येते का अशी सरळ? अशी सरळ रेषा आली का बघा? आली का सरळ रेषा? ओके, बरोबर आहे. कोणत्या समीकरणाची रेषा आहे ती? x + y इज इक्वल टू 4. बरोबर. 2y ची का? हा, 2y. हा, x + 2y इज इक्वल टू काय आहे? 4. दुसरं बघा ग्राफ. -4 + 4. -4 + 4 कुठे येणार आहे? इथे येईल ना. -4 + 4 बघा. आली का? -4 + 4. पुन्हा काय आहे? 8 - 2. 8 - 2. 8 - 2. पुन्हा काय आहे? 1 1.5. 1 1.5 इथे येईल ना. 1 1.5. एका रेषेवरती आले तर काही फरक पडत नाही. इथं पुन्हा नाव द्यायचं. मग समीकरण कोणतं आहे? 3x + 6y इज इक्वल टू 12. असं कोणाकोणाचं आलं रे? तुझं आले ना. आणखी कोणाचं आलंय? ठीक आहे. सगळ्यात अगोदर तुझं आलं का? 2 नंबरला तुझं आला असेल ना. तुझं 3 नंबरला. कधी आलं तुझं? हा ग्राफ ड्रॉ करून घ्या व्यवस्थित. ग्राफ व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. नेक्स्ट पॉइंट काय आहे आपला? डिटर्मिनंट. त्याला मराठीमध्ये निश्चयक म्हणतो. डायरेक्ट आपण प्रश्न सॉल्व्ह करूया.
खाली निश्चयकाच्या किमती काढा. मराठी माध्यमच्या मुलांनी हे लिहून घ्यायचं. सेमीवाल्याने काय लिहायचं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसा दिलेला असतो बघा. एक एक्झाम्पल देतो मी. एक एक्झाम्पल देतो. ए इज इक्वल टू इन मोड म्हणायचं. मोड मध्ये काय दिलेलं असतंय, 5 3, हे मोड साइन आहे 5 3 7 9. ह्याला मोड म्हणता ना तुम्ही. मोडचं साइन आहे 5 3 7 9. बघा आता लक्ष द्या इकडे सगळ्यांनी, बंद करा, काही सुद्धा करू नका, काळजीपूर्वक लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला पुढचं काही समजणार नाही. त्याला डिटर्मिनंट म्हणतो ना आपण. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर काय करायचं, डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करताना काय करायचं, तर एक रेषा मारून घ्यायची अशी क्रॉस. एकदाच एक रेषा मारायची अशी क्रॉस. बरोबर आहे. इकडं अशी रेषा मारायची नाही, तुमचं उत्तर चुकणार. एकच रेषा मारायची क्रॉस आणि तिरकस गुणाकार करायचा. बरोबर. हे बघा मी काय करतोय, 5 × 9 मायनस साइन द्यायचं मध्ये. काय द्यायचं, मायनस. जे राहिलेलं आहे ते दुसऱ्या कंसामध्ये गुणाकार लिहायचा. 7 × 3. मी तुम्हाला गुणाकार शिकवलं का नाही सगळं. ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यात का. आता मला सांगा ह्याचा गुणाकार किती येतो, ह्याचा गुणाकार किती येतो, उत्तर किती आलं मग, 90. उत्तर किती येत रे, 24. हे बघा 45 वजा किती आहे 21. 5तून 1 जातं का, 4तून 2 जातं का, बरोबर आहे का, 21. मग हे काय आहे, आन्सर आहे. हे काय आहे, आन्सर आहे. ह्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणायची. ह्याला काय म्हणायचं, डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणायची. जनरल फॉर्म्युला जर बघितला, सामान्य रूप जर बघितलं, सामान्य रूप जर बघितलं किंवा जनरल फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला जर बघितला तर काय लिहिणार तुम्ही, जनरल फॉर्म्युला काय लिहिणार बघितला तर कोणताही डिटर्मिनंट असेल, ए लिहितो ए बी सी डी असेल तर सोडवायचं कसा, हे याला गुणायचं, ए इंटू डी मायनस बी इंटू सी करायचं. हा जनरल फॉर्म आहे त्याचा. काय हे लिहून घ्या, मी एक्झाम्पल देतो, तुम्ही सॉल्व्ह करायचं. हे एवढं जास्त काही गरजेचं नाही, फक्त तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे. सोडवताना काय करायचं, ही एक रेषा अशी मारून घ्यायची क्रॉस, इकडून इकडं. ही क्रॉस रेषा जर इकडे क्रॉस मारली तर तुमचं सगळं आन्सर चुकणार आहे. जो डिटर्मिनंट असतो तो डिटर्मिनंट कॅपिटल अक्षराने काय करतो, आपण दाखवतो. बरोबर आहे. डिटर्मिनंट कॅपिटल अक्षराने आपण नेहमी दाखवत असतो. आणि डिटर्मिनंट रिप्रेझेंट कसा करतो आपण, अशा पद्धतीने करत असतो, रिप्रेझेंटेड. ते सॉल्व्ह कसा करायचा बघा. ह्याला आपण सामान्य रूप किंवा जनरल फॉर्म्युला म्हटलं तरी चालेल. लिहून घ्या पूर्ण ते सगळं. ही जी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत ते सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा अशी एक रेषा मारून घ्या. इथे अशी रेषा मारा. काय येणार आहे, -8 × 4 पहिल्या कंसामध्ये. दुसऱ्या कंसामध्ये काय येणार, वजा -3 × 2. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये -8 × 4, सेकंड ब्रॅकेट मध्ये -3 × 2. सॉल्व्ह करा. जे खालचं 3 नंबरचं एक्झाम्पल आहे ते कसं येणार आहे सांगा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये 2 × √3 × 3 × √3 म्हणजे 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 वजा 9 गुणिले 2. सॉल्व्ह करा. लक्ष द्या रे. तुम्ही काय लावलेलं नाही ना शोध, बघू. कर की गुणाकार मग. गुणाकार कर, गुणाकार कर. ते कसं आलं सांग ना मला. √3 × √3 केले किती आलं, कसं आलं.
लक्ष द्या, हे बेसिक काय येतं मी आता पूर्ण लाईव्ह व्हिडिओ मध्ये सांगतो. अख्ख्या महाराष्ट्रात व्हिडिओ जातोय ना, सगळे टीचर बघतात. रूटची किंमत 1/2 असते, बरोबर आहे. ज्यावेळी तुम्ही √3 करता त्यावेळी तुम्ही असं लिहू शकता, बरोबर. याचा अर्थ काय, घातांकाचा एक नियम आहे. जर पाया समान असेल a⁻n गुणिले a⁻m असेल तर त्यांच्या घातांकाची काय होते, बेरीज होते का नाही बेरीज. त्यानुसार हे बदलतं, बरोबर आहे. या सगळ्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला समजावून दिलेल्या आहेत. आणि ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्रॅमर्स रूल, बरोबर. क्रॅमर्स रूल हे नोट केलं का, सगळं नोट केले का, नोट करून घ्या. आता बघा, एक इक्वेशन आपण किती पद्धतीने सोडवतोय, एक इक्वेशन आपण किती पद्धतीने सोडवतोय मी तुम्हाला ते सांगतो. हा, क्रॅमर्स रूल. नेक्स्ट आहे क्रॅमर्स रूल बघायचा आहे आपल्याला. हे जे 2 व्हेरिएबल्स इक्वेशन आहे, x + y = 7, x - 2y = 4, हे इक्वेशन तुम्ही सहगुणक समान करून सोडू शकताय. सहगुणक समान करून हेच इक्वेशन तुम्ही ग्राफ वरती सोडू शकताय. आता हेच इक्वेशन तुम्ही क्रॅमर्स रूल न पण सोडवू शकता.